श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर शनिवारी 30 डिसेंबर रोजी संकष्टी चतुर्थी आलेली आहे. तर ही चतुर्थी या वर्षातील शेवटची चतुर्थी असणार आहे, म्हणजे 2023 ची ही शेवटची चतुर्थी असणार आहे. तर ही खूप महत्त्वाची चतुर्थी आहे आणि म्हणूनच आपल्याला आपल्या मुलांकरता काही उपाय देखील आपल्याला करायचे आहेत. तर पहा, आपल्या मुलांच्या संबंधित ज्या काही अडचणी येतात यामध्ये बघा, मुलांचा हट्टीपणा असेल किंवा चिडचिडपणा असेल, तापटपणा असेल किंवा मोठ्या माणसांना उलट बोलणे, अशा समस्या आपल्या मुलांना येत असतात. त्याचप्रमाणे त्यांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, सतत मोबाईल पाहणं, टीव्ही पाहणं असं इत्यादी ते काही ना काहीतरी करत असतात. तर त्यासाठी आपल्याला आपल्या मुलांच्यावरनं किंवा आपल्या मुलांच्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. तर या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला आपल्या मुलांच्या साठी काही उपाय करायचे आहेत. तर पहा, या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला हिरव्या मुगांचा उपाय करायचा आहे. म्हणजे आपल्या मुलांच्यासाठी, आपली मुलं नेहमी सतत आजारी असतात किंवा टीव्ही सतत पाहत असतात, मोबाईल पाहत असतात, त्यांचा अभ्यासाकडे लक्ष राहत नाही, इतरांना उलट सुलट बोलणे, मोठ्यांचं ऐकत नाही, अशा भरपूर समस्या ह्या लहान मुलांमध्ये असतात. तर त्यासाठी आपल्याला ह्या चतुर्थीच्या दिवशी हिरव्या मुगांचा हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर हा उपाय इतका प्रभावी आहे की तुमची मुले आहेत तर त्यांचे जे काही आजार असतील तर ते दूर होतील. त्याचप्रमाणे ते इतरांचं ऐकत जातील, अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष लागेल, त्यांच्या ज्या काही समस्या अडचणी आहेत तर त्या दूर होतील. असा हा प्रभावी उपाय आहे. तर या वर्षीची शेवटची चतुर्थी आहे, म्हणूनच आपल्याला हा उपाय आवर्जून करायचा आहे. त्यापूर्वी जे कोणी चॅनलवरती नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे येणारे नवनवीन व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. पहा, संकटाचा पराभव करणाऱ्यास चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. संस्कृत भाषेतील संकष्टी या शब्दाचा अर्थ कठीण प्रसंगातून सुटका करणे असा आहे. कोणत्याही प्रकारचे दुःख असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी या चतुर्थीला उपवास करून गौरीपुत्र गणेशाची पूजा करावी. या दिवशी लोक सूर्योदयापासून चंद्रोदय होईपर्यंत उपवास करतात. तर पहा, एका महिन्यात 2 चतुर्थ्या येतात. पहिली संकष्टी आणि दुसरी विनायकी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी ही कृष्ण पक्षात येते आणि विनायकी चतुर्थी ही शुक्ल पक्षात येत असते. अशा ह्या 2 चतुर्थ्या येत असतात. या दोन्ही चतुर्थी ही गणपती बाप्पाला समर्पित असते. या दिवशी उपवास करण्याची देखील प्रथा आहे. कलाधिपती आणि इष्ट देवता म्हणून गणल्या जाणाऱ्या गणपती गजाननाची पूजा करत बाप्पांसाठी खास नैवेद्याचा बेत आखला जातो, तो म्हणजे संकष्टी चतुर्थीला. तर गणपती बाप्पाला समर्पित असणारा हा उपवास महिला आपल्या लेकरांच्या सुखासाठी करतात. असं म्हटलं जातं की या महिन्यातील संकष्टी चतुर्थी उपवास केल्याने आपल्या सर्व मनोकामना, इच्छा या पूर्ण होतात. तर हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला फार असे महत्त्व आहे. असे म्हणतात, जो कोणी हा उपवास ठेवतो त्याच्या सर्व अडचणी दूर होतात आणि गजाननाची कृपा त्या व्यक्तींवर होते, त्याच्या मनोकामना पूर्ण होतात. कारण गणपती बाप्पा बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याचे देवता आहेत. संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पाला समर्पित असते. गणपती बाप्पा आपल्या जीवनातील संकटे दूर करतात. त्यांना संकटे मोचन असे देखील म्हटले जाते, विघ्नहर्ता म्हटले जाते. गणपती बाप्पा बुद्धीचे आणि विद्येचे देवता आहेत. त्यामुळे आपल्याला काही मुलांसाठी उपाय या दिवशी अवश्य करायचे आहेत. तर हा उपाय आपल्याला सकाळी करायचा आहे. तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. आपलं स्नान वगैरे झाल्यानंतर मग आपण सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं आहे. त्याचप्रमाणे आपण तुळशी मातेची देखील पूजा करायची आहे आणि मग आपल्या देवघरामध्ये येऊन आपण गणपती बाप्पा जे आहेत तर गणपती बाप्पांना आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करता वेळेस आपल्याला गणपती अथर्वशीर्ष हे म्हणत आपल्याला गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक कशा प्रकारे करायचा आहे तर पहा, पहिल्यांदा आपण 11व्या पाण्याने गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे, पुन्हा 11व्या दुधाने अभिषेक करायचा आहे आणि पुन्हा पाण्याने 11व्या अभिषेक करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला गणपती बाप्पांना अथर्वशीर्ष म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे. जर तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष म्हणता येत नसेल तर मग तुम्ही ओम गण गणपतये नमः हा मंत्र जरी म्हणत तुम्ही अभिषेक केला तरी देखील चालेल, किंवा तुम्ही मोबाईलवरती लावून ठेवला तरी देखील चालू शकतं. तर यापैकी कोणताही तुम्हाला जे सोपं वाटेल
त्या पद्धतीने तुम्ही तसं करू शकता। मग गणपती बाप्पांना अभिषेक केल्यानंतर जे तांबणामध्ये जे पाणी आहे तर ते पाणी आहे तर तुमची जी मुलं असतील 1-2 जी मुलं असतील तर त्या मुलांना थोडं थोडं प्यायला ते पाणी द्यायचं आहे। तर पहा, हे पाणी जर मुलं पिली तर तुम्हाला काही दिवसातच मुलांमध्ये फरक जाणवेल, मुलांमध्ये सकारात्मक बदल घडून येतात। हे हट्टीपणा कमी होईल, अभ्यासात त्यांचं लक्ष राहील, त्याचप्रमाणे आई वडिलांचे पालकांचे म्हणणे ऐकायला सुरुवात करतील। इतका हा प्रभावी असा तीर्थ आहे, तर हा मुलांना तुम्ही अवश्य प्यायला द्यायचा आहे। तुमची मुले लहान असतील तर तुम्ही त्यांना थोड्या प्रमाणात द्यायचं आहे आणि जर मुलं तुमची मोठी असतील तर तुम्ही त्यांना 1-1, 2-2 चमचे हे त्यांना प्यायला द्यायचं आहे। तर पहा, इतका प्रभावी असं हे तीर्थ आहे, तर मुलांमध्ये फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल। आणि मग आपण आपल्या उजव्या हातामध्ये 21 दुर्वा घ्यायच्या आहेत आणि मग आपल्याला 11व्या गणेश अष्टकम म्हणून या गणपती बाप्पांना समर्पित करायचे आहेत। तसेच चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना आपल्याला जास्वंदीचं फूल हे अवश्य अर्पण करायचं आहे, कारण जास्वंदीचं फूल हे गणपती बाप्पांना खूप प्रिय आहे। त्यामुळे जास्वंदीचं फूल हे आपल्याला अवश्य त्यांना अर्पण करायचं आहे। आणि त्यांच्या आवडीचं जे काही नैवेद्य म्हणजे मोदक, तर हे तुम्हाला अवश्य बनवून त्यांना प्रसाद म्हणून ठेवायचं आहे। 21 मोदकाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे। जर मोदक बनवणे शक्य नसेल तर तुम्ही मग गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील गणपती बाप्पांना दाखवायचा आहे। परंतु हा इतका प्रभावी उपाय आहे, तर यामुळे पहा तुमच्या मुलांमध्ये फरक नक्की जाणवेल। तर हे जे उपाय आहेत तर हे दोन्ही उपाय तुम्ही चतुर्थीला करू शकता। तर आता आपण दुसरा एक उपाय पाहायचा आहे, तो म्हणजे आपल्याला हिरवे मूग लागणार आहेत। तर आपल्याला मोजून 108 हिरवे मूग हे घ्यायचे आहेत। तर ते चांगले असे किडलेले वगैरे घ्यायचे नाही, चांगले हिरवे मूग घ्यायचे आहेत। म्हणजे 108 हिरवे मूग आपण घ्यायचे आहेत आणि मग आपण आपल्या देवघरासमोर बसायचं आहे। आपण देवघरासमोर बसल्यानंतर मग आपल्या उजव्या हातामध्ये 108 हिरवे मूग घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे। मंत्र असा आहे, ओम गण गण गणपतये नमः। तर या मंत्राचा तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे। मग तुम्ही 108 वेळा जप केल्यानंतर ते हिरवे मूग आहे तर ते आपल्याला एक हिरवा रुमाल घ्यायचा आहे आणि त्या रुमालामध्ये हे हिरवे मूग आपल्याला ठेवायचे आहेत आणि त्याची अशी एक पुरचुंडी करायची आहे। आणि मग आपली मुलं ज्या बेडरूम मध्ये झोपत असतील तर तिथे आपल्याला त्यांच्या बेडरूम मध्ये ते हिरवे मुगाची जी पोटली आहे तर ती आपल्याला तिथे ठेवायची आहे। म्हणजे मुले जिथे झोपतात त्यांच्या डोक्याच्या साईडला ती पिशवी आपल्याला तिथे ठेवायची आहे। म्हणजे जी पोटली आपण हिरव्या मुगाची घेतलेली आहे तर ती त्यांच्या उशाखाली ठेवायची आहे। आणि मग दुसऱ्या दिवशी आपण जी पोटली बनवलेली आहे तर ती पोटली घेऊन आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे। तिथे आपल्याला दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आणि लाल जर फूल तुम्ही जास्वंदीचं घेतलं असेल तर ते गणपती बाप्पांना अर्पण तुम्हाला करायचं आहे। त्याचप्रमाणे एक नारळ देखील तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे किंवा फोडायचं आहे। आणि मग तुम्ही जे हिरवे मुगाची जी आपण अशी पोटली बनवलेली आहे तर ती तिथे सोडायची आहे। म्हणजे गणपती बाप्पांच्या उजव्या साईडला ती पोटली आपल्याला तिथे ठेवायची आहे आणि मग तिची एक एक गाठ सोडत आपण आपल्या मुलांच्यासाठी ज्या काही इच्छा आहेत, म्हणजे आपल्या मुलांच्यावर जे काही संकट येत आहेत, जे काही सततचे त्यांचे आजार आहेत तर ते सोडवण्यासाठी गणपती बाप्पांना आपण प्रार्थना करायची आहे। त्याचप्रमाणे तुमची मुले मोठे असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करत असाल तर तुम्ही हे देखील म्हणायचं आहे की माझ्या मुलाला चांगली नोकरी लागू दे, चांगला जॉब लागू दे किंवा त्याच्यावर कोणतेही संकट येऊ देऊ नका। त्याचप्रमाणे तो कोणता तरी उद्योगधंदा करत असेल तर त्या उद्योगधंद्यामध्ये त्याला यश मिळू दे, त्याच्या मनोकामना इच्छा ह्या पूर्ण होऊ दे, ज्या काही समस्या अडचणी असतील तर त्या दूर होऊ दे। अशा प्रकारे आपण गणपती बाप्पांना मनोभावे आणि कळकळून तुम्हाला विनंती करायची आहे। कारण कोणतीही जर आपण विनंती करत असाल किंवा प्रार्थना करत असाल तर ती पूर्ण मनापासून आणि श्रद्धेने आपल्याला बोलायचं आहे। गणपती बाप्पांच्या पर्यंत ती पोहोचली पाहिजे। आपण असं कळकळून आपल्या डोळ्यातून अश्रू आले पाहिजेत, अशा प्रकारे आपण गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे। तर पहा, हा उपाय इतका प्रभावी आहे की बऱ्याच जणांना याचा लाभ देखील झालेला आहे। परंतु हा उपाय करताना मनात श्रद्धा आणि विश्वास असणे फार महत्त्वाचं आहे, तरच या उपायाचा लाभ हा तुम्हाला 100% मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।